गडामंदी गड दुर्ग रायगड मस्तकावर राजा नांदला सान थोर कुणी नाही 18 पगड भाई येती एक ठाई हित मुजऱ्याला अन 350 वर्षा मागे सिंहासनी वाघे अन बसला दिमा खाते अन तोच सोहळा सुखाचा पृथ्वी मोलाचा कोरावा काळ जाते कोरावा काळ जाते। जय सद्गुरू सगळ्यांना। तर आता आपण ज्या क्षणाची म्हणजे मी ज्या क्षणाची आणि माझ्या सोबतचे जे सखे आहेत ते थोड्याच वेळात आपल्याला दिसतील। मी ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण म्हणजे आपला सोहळा। येस, ज्या लोकांना माहिती आहे माझं बॅकग्राऊंड किंवा ज्यांना माहिती आहे मी काय कोणत्या क्षेत्रातली आहे तर त्यांना माहिती की ह्याचा सोहळा म्हणजे कोणता आणि काय ते। सो सोहळा असा आहे की आपल्या श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे। तिथीनुसार सोहळ्याला आम्ही असतो, तारखेनुसार जे इंग्रजांच्या ज्या तारखा आहेत त्यानुसार ते साजरी करायला मला तरी जमत नाही पर्सनली, ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो, पण तिथीनुसार एक वेगळं इमोशन आहे, एक वेगळी भावना आहे त्याच्या मागे। सो तिथीनुसारला आपण ज्या सोहळ्यासाठी आहोत ती आता निघणार आहोत, फुल रेडी झालेलो आहोत आम्ही आणि सिद्धेशची कॉमेडी चालू आहे तुम्ही बघायची आहे त्याची काहीतरी कॉमेडी नाही। कॅमेरा तिकडे गेलाय हे बघा, हे असे इन्स्ट्रक्शन मध्ये 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 असतं हे बघा हे असं इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि हे असं सगळं चालू आहेत। आमचं सगळे बॅग पॅक वगैरे झालेले आहोत, आम्ही मस्तपैकी झालेलो आहोत। हे बघा दिसतोय का आम्ही? येस, असे झालेलो आहोत तयार मस्तपैकी। आता निघतोय आणि आपले सगळे सवंगडी आपल्याला भेटतात। दरवेळेस आम्ही दादरवरून निघतो, तर या वेळेस आमचं लोकेशन चेंज झालेलं आहे निघायचं। तर मग चला भेटूयात, बघूयात कोण सखे आहेत, कुठे काय करणार आहोत आणि ह्या सगळ्या सोहळ्याचा जो आनंद आहे, सगळा सोहळा जो आहोत तो तुमच्यापर्यंत शक्य तितकं दाखवायचा प्रयत्न आम्ही दोघंही करणार आहोत। चला भेटूयात। अहो तर आपण ना आता थोड्याच वेळात गँगला भेटणार आहोत, आपल्या ऑन द वे आहोत, रस्त्यात आहोत, आता चालू आहे प्रवास। हे लोक भेटतील पुढे, आम्ही थोडे मागे उतरलेलो, फ्रेममध्ये नाही, आम्ही थोडे मागे उतरलेलो, आता चालू आहोत, चालले आहोत। पावणे 1 वाजता पावणे 1 वाजल्यात रात्रीचे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची बस उशिरानेच निघालेली आहे। मी म्हटलेलं या वर्षी तरी लवकर निघेन बस, पण छे आता पोचतो आहोत आम्ही साथीदारांकडे। चला काय होतंय ही माझी मारामारी चालू आहे। चला भेटूया, सगळ्या गाड्या मस्तपैकी निघालेल्या आहेत रस्त्याला। तर आता आपले हे बाकीचे सगळे आलेले आहेत, चला भेटूयात आपण आता आपल्या वारीला। अरे बॅग ठेवायची आहे, अरे बॅग ठेवायची आहे, इथूनच आरडाओरडा चालू झालेला आहे आमचा। आपण भेटूयात वरती, हे सगळे त्यांचे सोनाले खायचं काय नाही ना, एवढा टाइम असतो काय हे असं सगळं हे मला लपून ठेवायचं, हे सगळं खाणं ते
सगळं आहे आणि आपण आता चला भेटूया. ही आहे आपली सगळी पब्लिक. आपण आता भेटूया. मैदान सोडून ही आपली हे कुठेतरी बघायला का वाटतंय. काळ्या दिसत नाहीये, थोडस कॉन्फिडेंट खा. चला हे सगळे आपले पब्लिक बसलेली आहे. हे पण बसायचं काय. तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. आई गंगाबाई हरी गोधराला, आई गंगाबाई हरी गोधराला, आई गंगाबाई हरी गोधराला, हरी गोंधळाला, हरी गोंधळाला, हरी गोंधळाला, संबळाला, हलगीवाल्या दादा हलगी वाजव जोरात, हलगीवाल्या दादा हलगी वाजव जोरात, हलगीवाल्या दादा हलगी वाजव जोरात, वाजव जोरात, हलगिया दारात वाजव जोरात. पडला प्रकाश दिवल्या गोंधळी भवानीचा, दीपणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला, या कहाणीला पडला प्रकाश दिवसा मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा तळपली उतरली सरकली आई ग, या दिसाची काजळ काही रात सरली आई ग, बंद विणला वेद शिरला बाग विणला आई ग, माणसाची आस जीवाला रोज चढते आई ग, माया कवड्याची घातली ग, डोळ्यात नाचली ग, कुंकवाचा भरून मळवट पाळीला, पडला प्रकाश दिवच्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, आई भवानीचा. नमस्कार. तर आपण ना आता एक चहा ब्रेकला टी ब्रेकला थांबलेलो आहोत. आपल्या इथे गाड्या आहेत सगळ्या मागे, माझ्या मागे ह्या सगळ्या गाड्या लागल्या आहेत आणि इकडे सगळे आपले जसं मी म्हणाले ना की आपण सगळे आता सगळे माझा सगळा परिवार हा जो गडावरचा भेटणार आहे तो इकडे सगळा परिवार आहे माझं. सगळे चाय वगैरे पित आहेत. हा माझं गो ह्याला सगळे ओळखतात आणि हे सगळे आता चायसाठी थांबलेले आहेत. आपण चाय पिऊयात, चाय पिऊयात, मजा मस्ती करत आपण पुढचा प्रवास करूया. तोपर्यंत थांबा, भेटूयात, बाय. नमस्कार. तर आता आपली जी वाट आहे ही रायगडाची वाट चालू झालेली आहे. ही अशी त्याची कमान असते. इथून आपण आत आलो की ही वाट गडाच्या दिशेने असते. तर इथून स्ट्रेट आपलं रस्ता करून चालवण आहे आणि मग पुढे पायवाट, पायऱ्या ज्या आहेत त्या आहेत.
प्रकारे आपण गडावर पोहोचलेलो आहोत. हा आहे होळीचा माळ आणि पुढ्यात राजे. वारी चुकायची नाही. याही वर्षाची यंदाची वारी ही राजांनी घडवून घेतली. आणि ही आहे आपली बाजारपेठ, जिथे आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आपले सखे सोयरे सवंगडी सगळे इकडे आहेत. जी आपली नेहमी ठरलेली जागा आहे, जिथे आपण वस्तीला असतो, तिथे आपण आता पोहोचत आहोत. तर ही आहे आपली वस्तीची जागा. इथे असतो आपण. दिसताय. अरे तू पण आली. मस्त. तुझी दादा कुठे आहे? खाली ताडपत्री वगैरे आणायला गेले. हा चला, आता हे सगळे आपले आलेले आहेत आणि पोचलेलो आहोत सुखरूप. जय शिवराय. तर एक एक इकडे सर्व भेटत राहणार आहेत आपल्याला आपले सखे सोयरे. चला, आपण आता आपली ताडपत्रीची व्यवस्था करून घेऊयात. आपल्या टेंटची व्यवस्था करून घेऊया सगळ्यात पहिलं. तर भेटूया थोड्या वेळाने. इथे ना आपल्या सगळ्यांची सार्वजनिक टेंटची जागा आहे आणि हे प्रायव्हेट टेंटची जागा आहे. मंथन हे सगळे आपल्याकडे दोनच आहेत आपले, आणि ते पुढचे दोन आपले. हे कोपऱ्यातले शेवटचे दोन येतात ते नाही येतात. हा, तो आणि बांधायचे का? हा, आणि हत्यार वरून टाका तयार आहे. हे लावलं आम्ही. आणि या दादाने आपला कॅमेरा पकडला होता. ह्याच्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे हे तू पण ये रे, तू पण कॅमेरा पकडलास. आपला टेंट बांधून झालेला आहे आणि आता डायरेक्ट पडक्या. हे बघा, मंथन बोलतोय काय करायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या 3 फ्रेंड्सला पुढे पाठवा. जय शिवराय, जय सद्गुरू. तर आपण आता जगदीश्वराच्या मंदिरात चाललेलो आहोत. तर आपला किसने आपल्याशी काहीतरी बोलणार आहे. बोला. जय शिवराय. आताच आम्ही बाजारपेठेमध्ये आमचा टेंट वगैरे लावून आता जगदीश्वराच्या मंदिराकडे चालू आहे दर्शनासाठी. आणि तिकडे पूजा आहे. तिकडे आम्ही चाललो आता. हे बघा, तिकडे जगदीश्वराचं मंदिर आहे. चाललो आम्ही. इथे आहे जगदीश्वराचं मंदिर. तर तिथे आहे. गेल्या वेळेस मी आणि सिद्धेश पूजेला बसलो होतो. होम होता आणि नंदी पूजन होतं. सो गेल्या वेळेस आम्ही होतो आणि बरेच अजून जोडपीही होती नवीन लग्न झालेली. तर दरवर्षी ना मान असतो. तर यावर्षी दुसरे आहेत. दुसऱ्यांना संधी मिळालेली आहे. तर हा आहे आपला श्रीमान रायगड आणि हे आहेत आपले सवंगडी. तर आपण आता जगदीश्वराच्या मंदिरामध्ये प्रस्थान करत आहोत. चला. गडदेव हे जे मंदिरात आहे ना, खाली पाया पडायचं नसतं. वर देव असतो आपला. खाली राक्षस असतो, दैत्य असतं. त्याला पायाशीच ठेवायचं असतं. वरती जे बाप्पा विराज आहेत ना, त्यांचं दर्शन घेतो. हे आहे आपलं जगदीश्वराचं मंदिर.
आणि आपल्या आजच्या ह्या जोड्या आहेत. तुमची जोडी काय आहे? ही ह्यांची जोडी आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जो मान आहे तो आपल्यापैकी ही जोडी आहे आणि दुसरी जोडी आपली इकडे आहे आणि आपल्या तिसऱ्या जोडीकडे जाऊयात आपण आता. अच्छा, ही पण बसली आहे. आपली ही तिसरी जोडी आहे आणि आपली ही चौथी जोडी आहे. आणि हे भटजी आहे सध्याला. काय नाव घेतोय की काय? आदिनाथ शिंदे. नाव घेतोय? वाघ आहे. नाव घे. नाव नाही ते नंतर तुम्ही म्हणाल परत दुसरं द्या बाबा पाठ. अरे आणि हे अरे ह्या वेळेस आपल्याकडून बऱ्याच जोड्या बसल्या आहेत. याची कुठे आहे? हे आम्ही लास्ट टाइम पण केलेलं. गेल्या वर्षी तर आतमध्ये दो पावसात आम्ही हे सगळं शोधत होतो आणि आम्हाला सगळ्यांनी मदत केली होती. आता हे आम्ही घेऊन आलेलो आहे, पूर्वतयारीत आलेलो आहोत. काय जबा भुका लागल्या आहेत त्यांना, कारण उपवास असतो पूजेला बसताना. तर हे आपल्या सगळ्या जोड्या मस्तपैकी छान नटून थटून तयार आहेत. आपले हे कोकणस्थ आणि हे याचा घाटाचा जरा जास्तच वाद असतो. आपण या गोष्टीत पडू नये. आणि असे आपले हे सर्व मंडळी जमा आहेत. आपण हळूहळू एक सगळ्यांची आणि ती एक जोडी आपली पण त्या जोडीकडे पण जाऊया, ती जी येते ना. यावेळीच आपल्या ग्रुपमधून बऱ्याचशा जोड्या बसलेल्या आहेत पूजेला. तर आपली ही जोडी, या जोडीची ओळख राहिलेली, बाकीच्या जोड्या झाल्या आहेत. अरे तुमची जोडी काय आहे? ओके, तर ही जोडी आहे आपली. अजून एक बऱ्याच जोड्या आहेत ह्या वेळेस, है ना. चला भेटूयात थोड्या वेळाने. फुल घामटलेलं आहे तुमचे भाऊजी. चला, तर हा आहे आपला जगदीश्वराचं इथे मंदिर आहे. पूजेची सर्व तयारी चालू आहे आता सध्याला. आणि हे आपले नंदी महाराज, ज्यांचं सुवर्ण मुकुट वगैरे जे आहे ते आता सर्व लागेल. इकडून एंट्रन्स आहे जगदीश्वराच्या मंदिराला आणि इकडे आपली त्याच्या समोर आपली समाधी आहे महाराजांची. आता इथे आपला कार्यक्रम आहे भेळेचा. इथे आपला भेळेचा कार्यक्रम होत आहे. तर सगळ्यांच्या नजर चुकीतून भेळ खायला आलेलो आहे आणि हे नंतर ब्लॉग आल्यानंतर हे सगळ्यांना दिसणार आहे. हे चालू आहे हा प्रकार. ना भांड्याची गरज, ना कैचीची नाही, ना ऍपल नको रे, ना सुरीची गरज. आमच्याकडे हत्यार आहे. अरे ते हत्यार आहे, चॉपर राईस. असं काय नसतं. हे बघा, आमचे शेफ इकडे पण कामाला लागलेले आहेत. काय विषय आहे. हॉटेल मॅनेजमेंट केलं ना तुम्ही, शिकलात ना ते तसं सेम एकदम मी शिकवलंय तसं. ओ लाड साहेब, मी शिकवलंय तसं कापा. आता आमचे शेफ बदललेत. त्या भेळेसाठी आम्ही बळी दिला, खून दिया, खून. प्लेट कापशील हा. पुसून घे कांदा.
अरे नाही पुसून घे नाही बाई, पुसून घे त्याला, ते काळं आहे. हा त्याने अरे अरे पूस ना, हाताने पूस ना लेका, हाताने पूस. हा बस. असं नाही मारायचं, असं मारायचं. आता हातावर तिकडे आता आता अजून एक नवीन शेफ आलेले, ते बघा फुल काचकुच काचकुच. ती खालची प्लेट कापायची नाही दादा आपल्याला. जेवण बनवता नाही येत अजिबात. ट्राय करा. आता हे एकदम एक्स्ट्रीम लेवलचे स्पेशल शेफ आल्यात. सर्वांच्या कलेला वाव मिळाला. वाव 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 वाव. दादाच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांच्या कलेला वाव मिळाला पाहिजे. वाव 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 वाव. हा बारीक बारीक, आता बारीक. हा 52 आहे. परफेक्ट. यह तो बिहारी भेल वाला लगता है. हातावर कापतात म्हणजे कस 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 कस. घेतात नाही असं करून हात पण धुत नाहीत. टेस्ट तर म्हणून तर टेस्ट येते. वहा है टेस्ट कहाँ है? यहाँ है. हातावर मरतो. पाणीपुरी बनवतात ग्लोच्या आतमध्ये घाम जमलेला असतं. सांगितलं पडते गेली, भाव पडायला लागलं. पण जाऊ दे बी एकदाच घ्या. एक कपल बसले, बेल तयार नाही व्हायची आपली. अरे कापून पिळा, ते पटकन होतील त्यापेक्षा. झाला ते काकडी नमक नाही, मीठ नाही ना. मीठ कशाला पाहिजे? मीठ आहे. हे काकडी थोडीशीच टाकली. जास्त नको, कडू लागेल. कांद्याची पात घ्या, कांद्याची पात नाही. धुवून आहे काय कापून? अरे जीवन जे काय काय ना, तर कडू तर कडू खायचं. टोप पाहिजे होता मस्त. तेवढंच बाकी आहे आता. मागायला लागेल. अरे हे बघ हे घे ना. अरे याला उलटा कर, याला उलटा कर. त्या मिक्सर घालवायचं झालं. हे जास्त तिखट नका करू. त्या मिरच्याच्या पण बिया नाही काढल्या. आपला कोणतरी उभा आहे. आपली लोक इकडे वर येणारच नाही. तिकडे तिकडे हो, आपली लोक फक्त तिकडचे तिकडेच असतात. घरी पण मिरच्याच्या बिया तुम्ही काढता काय भाजी? हो आडवी मारतात आणि बी काढून टाकतात. काकडी का पाहिजे? बस झालं एवढं. काय ना बिया आहे ना. चुरा कुरमुराचा चुरा होणार. असे चायनीज वेळवाला कडू आहे, जुन असणार. इथून बंद केली तर इथून निघणार. मी नाही खाणार. त्याने मिरचीची तिखट हे केली आहे, काकडी नको खाऊस. मला जमत नाही. मला जर काही झालं तर त्याचा जबाबदार हा माणूस. घे बाबा, मी नाही खाऊ शकत. सगळं करते ते बसणार करते. अरे मला नाही जमत तिखट. खाते तिखट नाही बाई. बसून तुला जास्त झाला. मयूरला ते खायला काय ते काकडी दगड आलो. सर्व बसले आपण झाले काय आपल्याला आहे ना. झालं. अरे थोडं थोडं टाक, तुला सांगतो. हा दोन एक डिश खाली झाली, दोन्ही मिक्स करतो. बाकी होतं ना त्या तीनच बोलले. अरे मी 3च बोलली. डिश अरे 2 मध्येच खाऊयात.
थोडं मिक्स करून. हे तिकडे आहे नॉर्मल. हा ते नॉर्मल वाली इकडे दे आणि जो नॉर्मल खाऊ शकतो त्याने इकडे या माझ्या संगतीला. डिझाईन करून घेऊ. गार्निश. हे दे का टाकू का डिझाईन करून घेऊ. गार्निशिंग. तर ही झालेली आहे. ही झालेली आहे आपली. कडवट आहे. गार्निशिंग. ओके गार्निशिंग. लिंबू बिंबू तो पिळलेला साईडला ठेवतो. नको तसं उलटी नका मार हातावर. काकडी मार. ओके तुमची डिश तयार आहे. काकडी ठेवली. काकडी ठेवली ना. तर ही अख्ख्या ह्यांच्या सगळ्यांचे चेहरे दाखवा. ह्या सगळ्यांच्या मेहनतीची ही डिश आहे. मी आता जाणार आहे का आणि थांबा. आणि आम्ही दोघी खायला बसलेलो आहोत. आम्ही खाणार. तुम्ही बसला म्हणून आम्ही इकडे बसूया. तर ही अशी सगळी पंगत आमची बसलेली आहे. छान. भेळ खायला काहीतरी पिशवी साईडला काढा. इकडे द्या. इकडे दे. चला सुरुवात करायची का? असू दे. कडू आहे माहिती. नको खाऊ. बिया खूप मोठ्या म्हणून तुम्हाला मग तुकडा द्यायला खा बोलत होतो. तुम्ही ऐकलं नाही माझं.
प्रकारे आजची भेळ ही सगळ्यांसोबतची आहे. कालची जी होती ती लपून छपून होती. आजची जी आहे ती सार्वजनिक भेळ समारंभ आहे. भेळ नाही सगळं आहे बघ. हा सार्वजनिक भडंग भिडंग सडंग सगळं आहे. गार्निशिंग करतायत आपले जे मास्टर शेफ आहेत ते गार्निशिंग करतायत. ही आपली स्वीट डिश उडड स्वीट डिश बाकरवाडी डिश बिस्किट डिश भडंग डिश आणि आजचे हे मिक्सर हे होते दोघं मिक्सर. आणि 1 मिनिट कांद्याचा तुम्हाला ना मी एक असा कण दाखवते. हा बघा हा बघा दिसतोय कॅमेरामध्ये. हा जो कांदा कापलेला इतका बारीक सुंदर असा या व्यक्तिमत्वाने काढलेला आहे. कारण हे ना ऍक्च्युली सँडविचच्या गाडीवरती हाय जरा ना ते चीज सँडविच बनवतात ना चिली चीज बनवतात ना ते शिकवलंय. ही अशी आमची भेळ पार्टी श्रीमान रायगडावर चाललेली आहे.
सम्मानदायी कारवाई समाप्त है। आगे के आदेश संगेन उतारेगा संगेन त्यांना अभिवादन करायला आलेलो आहोत आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथंच झाला 352 वर्षापूर्वी आणि त्यावेळेस आपण विचार करा की काय वातावरण असेल, काय आनंद असेल. आपल्या राजाचा राज्याभिषेक पाहताना त्या प्रजेला आणि सगळ्यांनाच किती आनंद झाला असेल. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मराठी अस्मितेचा हुंकार दाही दिशांना त्याच दिवशी घुमला आणि दुमदुमला. इथं मराठी राजाचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थाने इतिहास सुरू झाला. आणि म्हणून चहू दिशांनी चालून येणाऱ्या शत्रूला तलवारीचं पाणी पाजून मराठी स्वराज्य सुरू झाला. तोच हा क्षण आणि तोच हा दिवस. आपण सगळे भाग्यवान आहोत की या छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत इथं राज्याभिषेक झाला. या भूमीमध्ये आपण सगळे आज आलो. आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. 352वा हा दिवस, वर्षापूर्वी हा दिवस उजाडला नसता तर आज आपण इथं नसतो. मगाशी भरत गोगावले यांनी देखील सांगितलंय, इथंच काय कुठंच नसतो याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. खऱ्या अर्थाने शिवप्रभूंचा राज्याभिषेक हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे. खऱ्या अर्थाने याच दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं आणि एक सार्वभौम राजाची, खऱ्या अर्थाने राज्याची घोषणा झाली. सुवर्ण सिंहासनावर शिवराय बसले
आणि देशभरातून मोठमोठे रथी महारथी छत्रपतींना पूर्णिसात करायला उभे होते, दरबारात उभे होते. तेव्हाचं चित्र आठवा. आपण फोटोमध्ये पाहतो, सिनेमात पाहतो, अंगावर रोमांच उभे राहतात. आपला राजा, त्याचा राज्याभिषेक होताना सगळ्यांना आनंद होतो. आणि म्हणून गंगा, सिंधू, नर्मदा, कावेरी, कृष्णा आणि गोदावरी या पंच नद्यांचा अनेक नद्यांनी जलाभिषेक केला. याचा अर्थ या नद्या देखील इथं हजेरी लावून गेल्या. आणि कारण त्यांचा खरा सुपुत्र मराठी सिंहासनावर आरूढ झाला होता आणि त्या देखील आशीर्वाद द्यायला इथं आले होते. जब हौसले बुलंद होते हैं तो पहाड़ भी मिट्टी का एक ढेर लगता है. शिव छत्रपतींनी देखील आपल्या राज्य कारकिर्दीत अनेक पहाडांना अक्षरशः लोळवलं, मातीत मिळवलं आणि त्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.
राज छत्रपती